अरे बेकार, उठल्या उठल्यास काय दिसलं रे बाबा. तर राम राम रे पोट्टे हो, काय म्हणता. मी उठलो बहीण आपले पिल्ला बांधणार रे बा, आईसोबत मस्त झोपेल होते. मग काय बाई तयारी वगैरे केली, डायरेक्ट आलो ना बाई मंदिरात माताराणीचे दर्शन घ्यायले. माताराणीचे दर्शन घेतलं, निघालो सरळ ट्युशनच्या इकडे घेऊन आपल्या दलिंदर माणसेले. भाऊ ट्युशनवर पोचत नाही तर पाहणार रे बाबा, सुरत आले डायरेक्ट संडासातच कुठून टाकला ना रे. ट्युशन करून घरी पोचत नाही तर आपल्या सोबत आले. चल रे बा आपल्याला बाहेर जावं लागते रे, सांग रे बा कुठे जावं लागते. त्यात ऊन म्हणते बिलकुल मीच रे बा, डायरेक्ट भट्टी बनली होती ना रे बाबा गाडीची. हो विदर्भात गरमीचा काही विशेष नसते, त्यामध्ये अकोला म्हटलं म्हणजे विषय पूर्ण कारच आहे ना रे बाबा. थंडी करून घेतली आहे स्वतःची डायरेक्ट पोचलो ना बाई डायरेक्ट होंडाच्या शोरूम वर. तर काय म्हणे गडी आपला काळा घोडा डायरेक्ट सर्व्हिसिंगला लावा लागते. लावला ना रे बहीण, त्या काका सांग विचारपूस करू गो, काकाले मॅट करून टाकलाय गड्यानं. कसे तरी बा गाडी सर्व्हिसिंग करून टाकली. आता खायचे काम आणतेच आता भाऊ. आमच्या गड्या तोंड बारे म्हणा लागेन भाऊ. भेटले तर एकावर एक नमुने भेटले बाबा. काही ना काही खाऊ तर घाल रे बा. अरे काही विषय काय म्हणे बाबा, चाल ना तुला पाणीपुरी खाऊ घालतो. है कोई मेरे तरह सुंदर और हैंडसम? नाही भाऊ, तू एवढा हँडसम कोणीच नाही आहे. भाऊले घ्यायचा होता चष्मा, घेतला ना भाई चष्मा. संध्याकाळी जायचं होतं आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला, कारण तुम्हाला माहित आहे बोट्यो काल आपल्या आई बाबाच्या लग्नाचा वाढदिवस होता. मग आलो मी डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवायला. हा बा आमचा डोरेमॉन झालाय बाबा सुरू. अरे वाटतं पाहो बा. मग काय आमच्या मावशीचा फोन आला. मग चला मग बोट्यो करतो मी आता जेवण, भेटू आपण उद्या तिथपर्यंत. जय माता राणी.